वाशिम जिल्ह्यात तापमानाचा पारा 44 अंशांत पार गेल्या. वाढत्या तापमानाचा परिणाम हा पाण्यावर झालाय. उष्णतेमुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडे ठाक पडले तर काही प्रकल्पांनी तळ गाठला. वाशिम जिल्ह्यातील 77 प्रकल्पात केवळ 20% जलसाठा शिल्लक आहे. त्या उष्णतेमुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने कमी होतानाचं चित्र पाहायला मिळतंय. नदी नाले धरण प्रकल्प असतील हे झपाट्याने कोरडे होताना पाहायला मिळतंय. त्याचा झळा नागरिकांना बसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर शेती असेल किंवा जनावरे असतील यांनाही पाण्याचा प्रश्न आता गंभीर होत चाललेला आहे. मी सध्या आहे वाशिमच्या फाळेगाव धरण प्रकल्प क्षेत्रामध्ये आणि आपण बघू शकतो धरणाच्या पाणी पातळी ती कमालीची आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. पाण्याचा प्रश्न तरी मिटवावा अशी प्रशासनादरबारी आता नागरिकांकडून मागणी केली जात आहे. जर प्रशासनाने ही मागणी पूर्ण नाही केली तर पाण्यासाठी हाहाकार माजू शकतो अशी स्थिती सध्या निर्माण होण्याची चिन्ह पाहायला मिळत आहे. मनोज जयस्वाल, एबीपी माझा, वाशिम.